या ठिकाणी आपल्या सत्काराला उत्तर देतील आजचे सत्कार मूर्ती सन्माननीय डॉक्टर सुभाष तळेकर. सर्वांना विनंती आहे, मनोगत झाल्यानंतर ज्यांना सरांचा सत्कार करायचा आहे क्रमाक्रमाने व्यवस्थित आपण या ठिकाणी येऊन सन्मान करावा. सर्व उपस्थित बंधू भगिनी, मी फार बोलणार नाहीये. याचं कारण असं, तापकीर सर आणि सबनीस सर बोलल्यानंतर मी बोलायचं म्हणजे लता मंगेशकरनी गाणं गायल्यानंतर सुलोचना चव्हाण लावणी गायल्यासारखं होईल. त्यामुळे मी थोडक्यातच थांबतो. असं म्हणतात की जेव्हा मुलगा आणि वडील यांचे विचार जुळतात तेव्हा तिथे मंदिर तयार होत. जिथे सासू आणि सून यांचे विचार जुळतात तिथं स्वर्ग बनतो. जिथे पती पत्नी यांचे तार जुळतात तिथं नंदनवन फुलतो. आणि जिथे शिक्षक आणि विद्यार्थी यांचे विचार जुळतात तिथं सर विद्यापीठ तयार होतं. आणि इथे एक मिनी विद्यापीठ तयार झालंय असं मला वाटतं. मी फारसं बोलणार नाही, आधी सांगितलं. फक्त एक दोन शेरांच्या माध्यमातून मी माझ्या नात्या गोत्याचे जे भावबंद आहेत ते थोडक्यात उलगडण्याचा प्रयत्न करतो. एकदा लहान मुलांच्या कार्यक्रमामध्ये एका मुलाने डॉक्टर अब्दुल कलाम यांना प्रश्न विचारला, व्हॉट इज बर्थडे? बर्थडे म्हणजे काय? तेव्हा त्यांनी खूप सुंदर विचार व्यक्त केले. असा दिवस म्हणे की ज्या दिवशी मुलाचा आवाज ऐकल्याच्या नंतर आई हसते. त्यानंतर मात्र असा दिवस कधीच येत नाही की मुलाच्या रडणं ऐकल्यावर आई हसत असते. आज आपल्या साक्षीनं हा आनंद सोहळा, हसण्याचा सोहळा या ठिकाणी साजरा होतो. मी स्वतःला फार भाग्यवान समजतो. याची 3-4 कारणं मी आपल्या समोर देणार आहे. ते कारण म्हणजे मी मुलांच्या घरात राहत नाही, मुलं माझ्या घरात राहतात. बागवान सिनेमामध्ये आपण पाहिलं असेल, एक मुलगा आईकडं, एक मुलगा बापाकडे. आमच्याकडं असं नाही. याचं कारण असं की धाकटा जो मुलगा आहे त्याचं 2020 मध्ये लग्न झालं. सुनबाई आमची हडपसरची, तिचं फोटोशॉप आहे हडपसरला, विजा आणि पोस्टपाठ. रस्त्याच्या अलीकडं तिचं ऑफिस आहे आणि रस्त्याच्या पलीकडे सागर साठी आम्ही घेतलेला फ्लॅट आहे. आम्ही सांगितलं तुम्ही दोघं तिथे राहा. ते म्हणले आम्ही राहणार नाही, आम्ही सासवडलाच राहणार. तेव्हा ती मुलं माझ्याकडेच राहतात. त्यानंतर आज नातेबंधांवर अर्थतत्वाची कीड लागलेली आहे. स्वार्थाचा गंज चढलेला आहे. बाप बडा ना भैया, बाबा सबसे बडा रुपया, अशी स्थिती झालेली आहे. परंतु 2016 मध्ये माझी सर्जरी झाली मणक्याची. हर्डीकर हॉस्पिटलमध्ये मी ऍडमिट झालो. मिसेसनी त्या रात्री तैवान मध्ये धाकट्या मुलाला फोन केला, पप्पांचं ऑपरेशन झालेलं आहे. रातोरात महाग तिकीट खरेदी करून दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटलमध्ये. त्यामुळे मी काय म्हणतो की मी भाग्यवान आहे
की अशा 2 मुलांचा मी बाप आहे. या मुलांना मी जन्म दिला यापेक्षा अशा 2 गुणी मुलांचा मी बाप आहे, हे माझं फार भाग्य आहे. बाप का चश्मा दुरुस्त करने के लिए, खरीदी करने के लिए बेटा इनकार करता है, लेकिन उनके मरने के बाद उनका चश्मा शोकेस में यादगार के रूप में रखा है. सबनी सरांनी सांगितलं माझ्या तापटपणामुळे कांचनताईंना किती त्रास झाला. खरं आहे, जळ पोचलेली आहे. पण सब कहते हैं बीवी बहुत तकलीफ देती है. सब कहते हैं कि बीवी मुझे बहुत तकलीफ देती है, लेकिन कोई ये नहीं जानता जब मैं तकलीफ में होता हूँ तो बीवी मुझे संभालती और संभालती है. लेकिन इन सब के बावजूद मैं बरगद के पेड़ की तरह तनकर खड़ा हूं. इसका कारण है मुझे पेंशन है. जिस घर में पेंशन नहीं है उस घर के पिता की बच्चों क्या हालत करते हैं इसका मैं गवाह हूं. ये मुझे मालूम है. आणि म्हणून एक कविता अशी आहे कि तनख्वाह तो बड़ी बेवफा है, तनख्वाह बड़ी बेवफा है जो आकर महीने भर में चली जाती है, मुझे छोड़कर चली जाती है. लेकिन पेंशन तो बड़ी वफादार है जो जिंदगी भर मुझे साथ दे. एका घरामध्ये मी स्थिती पाहिली. पिता की तबीयत क्या बिगड़ गई घर में, पिता की तबीयत क्या बिगड़ गई घर में. बेटे ने डॉक्टर को नहीं वकील को बुलाया घर, वसियतनामा लिखली. म्हणून मी म्हणतो की मी खूप भाग्यवान. काही घरामध्ये अशी स्थिती आहे जिसने खुद घर बनाया है वही आदमी बुढ़ापे में अपने घर के सामने लाठी के सहारे खड़ा है, घर का दरवाजा खुलने के इंतजार. हम बूढ़े हो गए हैं, अब मुश्किल है सब कुछ सहना. हम बूढ़े हो गए हैं, मुश्किल है सब कुछ सहना. रसोई घर के बर्तनों की आवाज आती बताती है बेटा तुमको कब तक घर में रहना है. रसोई घर से आवाज आती ना बर्तनों की. बहू सून बर्तन पटकती है. पण मी भाग्यवान आहे. पूर्वी सासूरवास व्हायचा, पण अलीकडच्या काळात म्हणे सुनवास सुरू झाला. पण माझ्या दोन्ही सोना माझ्या मुलीसारख्या, मला मुलगी नाहीये, दोन्ही सोना माझ्या मुलीच आहेत. माझी सबनी सरांनी सांगितलं तापटपणाचं वगैरे, आणि त्यांनी दुसरं एक उदाहरण सांगितलं तर मला बहिणाबाई चौधरींची आठवण. ते असं म्हणतात नातेबंधाबद्दल, जो देत नाही आसरा त्याला म्हणायचं कसं सासरा. जिच्या डोळ्यात नाही आसू तिला म्हणायचं कसं सासू. मी भाग्यवान आहे की बहिणाबाईच्या या 2 ओळी आमच्या सुना कधीच म्हणू शकणार नाही. इथंच मी थांबतो, पण जाता जाता एक सांगतो, मुलगा असो की मुलगी, वंशाचा दिवा किंवा दीपिका असे मी न मानता, तो मुलगा असो किंवा मुलगी आई वडिलांचे मानसिक आधारस्तंभ आहे, आई वडिलांचे मानबिंदू आहेत, अभिमान बिंदू आहेत. इतकं मनोगत व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो.
धन्यवाद सर. अत्यंत मोजक्या भाषेमध्ये खरं तर खूप वेळ सुरुवात आलेली मंडळी जर पाहिली आपण अगदी केशवराव जगतापांपासून केशव जगताप सरांपासून केशव काकडे सरांपासून तर आपण मला वाटतं 4 ते 4.5 तास सभागृहामध्ये आहोत किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त वेळ. परंतु एक अतिशय चांगले विचार आपल्याला ऐकायला मिळाले. हे सगळे जे ऋणानुबंध आहेत ते उलगडत गेले आणि कार्यक्रम संपला किंवा संपत आला किंवा हे देखील आपल्याला कळलं नाही. कार्यक्रमाच्या प्रथेप्रमाणे आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूयात.